नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. काल आपण बघितलं की राधा म्हणजे ती वासरू आणि बहिणाबाई सतत एकमेकांच्या बरोबर असायच्या आणि त्या दोघी कीर्तनाला पण बरोबरच असायच्या. पुढे बघूया. रहिमतपूरला असताना आऊजींनी जानकीबाईंना रत्नाकरांच्या स्वभावासंबंधी कल्पना दिली होती. रत्नाकर फारसे बोलत नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजत नसे. त्यामुळे रत्नाकर हे कोडेच होते. बहिणाबाई लहान असल्यामुळे त्यांच्याशी ते फारसे बोलत नसत. पत्नीकडून त्यांना फारशी अपेक्षाही नव्हती. तरी बहिणाबाई शक्य तेवढी त्यांची कामं वेळेवर करीत असे. आईनं दिलेल्या सूचनांचे त्या तंतोतंत पालन करीत असत. पण कपिला आणि राधा आल्यावर बहिणाबाईंचा सारा वेळ त्यांच्या सेवेत जात होता. बहिणाबाई कुठेही गेल्या तरी राधा त्यांच्याबरोबर असायची. त्या गायवासरांच्या आहारी गेल्याचं रत्नाकर यांना पसंत नव्हतं. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. त्यामुळे ते एकांतात कुढत असत, पण कोणाला बोलून दाखवत नसत. संतापाने ते आतल्या आत घुसमटत असत. पण वरून शांत वाटायचे. आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं ही जाणीव त्यांना होत होती. त्यांची ही व्यथा समजण्याइतपत बहिणाबाई मोठ्या नव्हत्या. नवरा बायकोच्या नात्याची त्यांना अजून जाणीव झाली नव्हती. त्यांची वेळेवर सर्व कामं करीत असल्यामुळे आपलं काही चुकतं हे त्यांना अजिबात जाणवत नव्हतं. त्यांचा भावविश्वात राधा आल्यानं दुसऱ्या कुणाचाच विचार करण्यास त्यांना वेळ नव्हता. नेमकी हीच गोष्ट अलीकडे रत्नाकरांना खटकत होती. त्यामुळे त्यांना कपिला आणि राधाबद्दल आपुलकी वाटत नव्हती. हे अस्वस्थ वातावरण ठीक नव्हतं. यातून वेगळंच काही निष्पन्न होण्याची शक्यता होती. रत्नाकर लोकांचं भविष्य सांगत, पण स्वतःचं भविष्य त्यांना सांगता येत नव्हतं. कोणता ग्रह वक्री आला असावा. रत्नाकर नदीवरून स्नान करून परत येत असताना त्यांना समोरून मीराबाई येताना दिसली. नारायणराव भटाकडून तिच्या संबंधितांनी बरेच ऐकलं. ती अतिशय कुटील स्वभावाची होती. तिला कुणाचं चांगलं होत असलेलं पाहवत नसे. आऊजींच्या कुटुंबावर तिचा बऱ्याच दिवसांचा डोळा होता. त्यांचा होत असलेला उत्कर्ष, उदो शिवाय बहिणाबाईंबद्दल लोकांचं चांगलं मत, त्यांना दान दिलेली कपिला गाय आणि वासरू तिच्या डोळ्यात सलत होतं. ती संधीच्या शोधात होती. तिच्याविषयी कुणाचंच मत चांगलं नव्हतं. तिला टाळण्याचा रत्नाकरांनी बराच प्रयत्न केला, पण शेवटी तिनं त्यांना गाठलंच. त्यांना थांबवून म्हणाली, तब्येत चांगली दिसत नाही तुमची. चांगली आहे. आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्यायला हवं असतं बायकोनं, पण तुमच्या बायकोला वेळच कुठे आहे तुमची काळजी घ्यायला. तुमची बायको सतत त्या काळ्या वस्त्रात गुंतलेली असते. तुमच्याकडे पाहण्यास तिला वेळ कुठे आहे. रत्नाकर म्हणाले, माझं काम ती प्रथम करते, नंतर वासराकडे जाते. अहो, पण त्या वासराचं किती कौतुक करावं. काही मर्यादा हवीच की. प्रवचनाच्या ठिकाणी कशाला न्यायचं त्या वासराला. काय झालं. तुम्हाला काही समजलेलं दिसत नाही. तसंही तुम्हाला कोण सांगणार म्हणा असल्या गोष्टी. काय ते स्पष्ट सांगा. मीराबाईने त्या वासराला कसं बाहेर काढलं आणि स्वामींनी पुन्हा त्याला कसं आत घेतलं ही घटना सांगितली. डोळे मिचकावत म्हणाली, पुढचे तुम्हाला न सांगण्यासारखे आहे आणि सांगितले तरी तुम्हाला खरं वाटणार नाही आणि माझा रागही येईल. छे, सांगा तर खुशाल. अहो, स्वतःच्या बायकोबद्दल असलं काही सांगितलं तर नवऱ्याला राग येणारच की. हो, पण असं काय घडलं. काय घडायचं राहिलं. मला तर सांगताना बाई लाज वाटते. सांगा, मला ते कळायलाच हवं. तिने नखरे करत आणखी आढेवेढे घेतल्यावर रत्नाकरांनी तिला सांगण्याचा आग्रह केल्यावर मीराबाई म्हणाली, तुम्ही चांगली घरंदाज माणसं, पण तुमच्या बायकोशी असं वागलं तर गावात विनाकारण बदनामी होईल. रत्नाकरांनी जरा आवाज चढवून विचारल्यावर मीराबाई म्हणाली, सर्वांदेखत स्वामींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिचे केस कुरवाळणे हे तिनं रंगवून सांगितलं. बायकोला कुरवाळलेलं कोणा नवऱ्याला आवडेल, म्हणून मी सांगत नव्हते. नांभिकपणे मीराबाई म्हणाली, तुम्ही वाटेत भेटलात म्हणून मी सहज सांगितलं. त्या बिचाऱ्या बहिणाबाईला काही म्हणू नका बरं.
अंगाचा तिळपापड झालेले रत्नाकर घराकडे निघाले. उत्सित मीराबाईचं काम झाल्यानं तीही घराकडे निघाली. रत्नाकरांना विलक्षण राग आला होता. काय करू काय नाही असं त्यांना झालं होतं. इतक्या लोकांसमोर असली चाळी करण्याची त्या स्वामींची हिंमत झालीच कशी? ताड ओसरीच्या पायऱ्या चढून रत्नाकर स्वयंपाकघरात गेले. बहिणाबाई भाजी निवडत होत्या. रत्नाकरांनी एकदम जाऊन त्यांच्या आंबाड्याला धरून फरफटत बाहेर आणलं आणि त्यांना वाटेल तसे मारू लागले. त्यांचा तोल सुटला होता. कशाचंच भान राहिलं नव्हतं. महाभयानक संतापाने आणि द्वेषाने त्यांना भारलं होतं. आई ग आई ग, मेले मेले ग, आई ग सोडव ग. बहिणाबाईंच्या किंकाळ्या येऊ लागल्या. बहिणाबाई जोरात कणत वाचवा वाचवा मला वाचवा म्हणून गडाबडा लोळू लागल्या. कपिला आणि राधा जोरजोराने हबरू लागल्या. आवाज वाटले. हिरणभटांच्या वाड्यासमोर गर्दी वाटली. लाल बुंद डोळे झालेले बेफान होऊन रत्नाकर बहिणाबाईंना लाथाबुक्क्या घालत होते. वाटेल तसं मारत होते. आऊजी आणि जानकीबाई जावयापुढे काय बोलणार? नवरा बायकोंचं प्रकरणात कोण हस्तक्षेप करणार? बायकोला कुरवाळलेलं कोणत्या नवऱ्याला आवडेल? मीराबाईचे कुत्सित शब्द सातत्याने रत्नाकरांच्या कानावर आदळत होते. राग वाढत होता. भान हरपत होतं. हिरमभट, एकनाथ बुवा, महेश भट ओरडून रत्नाकरांना आवरायचा प्रयत्न करीत होते, पण ते कुणालाच ऐकत नव्हते. कपिला राधेच्या हंबरणं वाटलं. राधा तर गरागरा फिरत हंबरू लागली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. हिरमभट गरजली. अरे तू माणूस आहेस की हैवान? एवढ्याशा पोरीला किती मारतोस? तिचा जीव घेणार आहेस का? अरे निलाजऱ्या हो बाजूला. तरी त्यांचं मारणं सुरूच होतं. अखेर महेश भटांनी रत्नाकराच्या कमरेला मिठी घालून मागे ओढलं. आणखी 3-4 जणांनी त्यांना धरून ठेवलं. जानकीबाई तातडीने बहिणाबाईकडे गेल्या. त्यांच्या पाठोपाठ नंदा काकू वगैरे 2-3 बायका आल्या. बहिणाबाईचे अव्यवस्थित झालेले फाटलेले कपडे नीट केले. त्यांच्या अंगावर दुसरं लुगडं टाकलं. त्यांच्या तोंडावर पाण्याचा शिरकाव करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. कांदा हुंगण्यास दिला, पण त्या डोळे उघडे ना. नाकातून रक्त वाहत होतं. सर्वांगातून रक्त वाहत होतं. ते पुसलं. बेशुद्धीत बहिणाबाई थरथरत होत्या. आई आई असं बडबडत होत्या. सर्वांगावर जखमा झाल्या होत्या. अंग काळे निळे पडले होते. सर्वांनी मिळून त्यांना आत नेऊन भोंगडीवर झोपवलं. आऊदेवांनी काही मात्रा आणि औषधं साठवली. रत्नाकरांनी लगेच बाहेरून कडी घातली. सर्वांच्या मागे उभं राहून मीराबाई शांतपणे हा गोंधळ पाहत होती. तिच्या आगलावेपणामुळे हा भीषण परिणाम झाला होता. तिनं व्यवस्थित आग लावून आपलं काम केलं होतं. रत्नाकरांची अब्रू पेशीवर टांगली गेली होती. बिचाऱ्या बहिणाबाईंची दुर्दशा झाली होती. कथा कुणाची, व्यथा कुणाला? रत्नाकर मुकाट्यानं ओसरीवर बसले होते. बहिणाबाई बंद खोलीत होत्या, पण त्यांच्या कण्याचा आवाज बाहेर येत होता. रोजचे दिवे लावण्याचे काम बहिणाबाईंकडे होते, पण आज वेळ होऊन गेली तरी दिवे लागले नव्हते. आऊदेव आणि जानकीबाई सुन्न होऊन दूर बसले होते. घडू नये ते घडलं होतं. अघोरीपणाचा कळस झाला होता. माणुसकीला काळीमा फासला गेला होता. रत्नाकरसारख्या शांत माणसाला न शोभणारे कृत्य घडलं होतं. हिरमभटाच्या वाड्यात असला गोंधळ कधी झाला नव्हता. त्यांना असं पाहणे ऐकण्याची सवय नव्हती. हिरमभट आणि उमाबाई दोघेही शांत स्वभावाचे. बहिणाबाई वर आलेल्या प्रसंगाने ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. तेही ओसरीवरती मुकाट्याने बसले होते. दिवे लावण्यासाठी जानकीबाई आत गेल्यावर आऊजी रत्नाकर जवळ येऊन म्हणाले, एवढा कशाचा राग आला होता? बहिणाचं काही चुकलं का जावई बुवा? काल आपण कीर्तनाला गेला होता, तिथे काय घडलं? वेगळं काय घडलं? कीर्तन फारच उत्तम झालं. त्या वासराने तिथे काय गोंधळ घातला होता? वासरानं काही केलं नाही, लोकांनीच त्याला बाहेर घालवलं. मग स्वामींनीच वासराला आत आणण्याचा आदेश दिला. कीर्तनानंतर ही बुवांच्या पाया पडल्यावर त्यांनी काय वर्तन केलं? नाही, आशीर्वाद दिला. तिला कुरवाळून
असं वर्तन त्या बुवाला शोभतं का? त्याने हिला कुरवाळलं म्हणून तिचं कौतुक करावं असं आपल्याला वाटतं का? माझी तिथे बेअब्रू झाली, लोक फिदी फिदी हसत होते म्हणून तिला अद्दल घडवायची होती. काय बोलता जावई बापू, कोणीतरी तुम्हाला खोटं सांगून विकृत वर्णन केलेलं दिसतंय. मला हे वर्तन मुळीच खपलं नाही म्हणून तिला मारलं. यात मी काहीच काही केलं नाही. हिरंबट तिथे येऊन म्हणाले, मग काय चांगलं केलंस? एका लहान पोरीला इतक्या क्रूरपणे जनावरासारखं मारायला काहीच लाज कशी वाटली नाही? अशा राक्षसी वृत्तीची माणसं माझ्या वाड्यात नको. आताच्या आता माझं हे घर सोडून चालते व्हा, नाहीतर दंडाला धरून बाहेर काढेन. हिरंबटांचा चढलेला आवाज, त्यांना आलेला राग बघून रत्नाकर काहीच बोलले नाही. आता त्यांची वाचा नसली का? खाली मान घालून बसल्याने गेलेली अब्रू परत येणार आहे का? सारा गाव गोळा झाला होता. किती दूरवर बदनामी होईल याचा विचार केला. ढोंग पुरं झालं. उठा, काळे करा इथून. उपकाराची फेड चांगली केली. या घरात राहण्याची तुमची लायकी नाही. आऊची विनंती वजा शब्दात म्हणाले हिरंबट, झालेली गोष्ट मुळीच योग्य नाही. ही चूक भरून निघणार नाही, पण अशा अपरात्री आम्ही दुसरी जागा कुठे शोधणार? थोडी मुदत द्या. उद्या दुपारपर्यंत दुसरी जागा पाहतो, एवढी कृपा करावी. हिरंबट काही न बोलता निघून गेले. त्या रात्री कोणीच जेवलं नाही. बहिणाबाई अजून शुद्धीवर आल्या नव्हत्या. जानकीबाईंनी गाय वस्त्राला टाकलेला सारा तसाच होता. त्यांनी तोंडही लावलं नाही. त्या मुक्या जनावरांवरही खोलवर परिणाम झाला. त्यांनी अन्नवर्ज केलं. हे न उलगडणारं कोडं होतं. दुसऱ्या दिवशी बहिणाबाई पूर्ण शुद्धीवर आल्या नव्हत्या. काही खाऊ शकत नव्हत्या. मार जबरदस्त बसला होता. कपिला आणि राधा ही चाऱ्याला तोंड लावत नव्हत्या. चारा तसाच पडून होता. मुक्या जनावरांच्याही भावना जागृत झाल्या होत्या. त्यांना बोलता येत नव्हतं, पण त्यांच्यावर कमालीचा परिणाम झाला होता. त्यांची बहिणाबाई धरणीला खेळून असताना ते कशा काय खाणार होत्या? अजून काही दिवस असेच गेले. कपिला आणि राधाची परिस्थिती गंभीर होत चालली होती. त्यांना उठणं बसणं कठीण झालं. हाडं दिसू लागली. त्यांची वाताहत सगळीकडे बसत. त्यांना पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्यांना सारा खाऊ घालण्याचा लोक प्रयत्न करीत होते, पण व्यर्थ. कीर्तनाला येणारे बरेच लोक राधेला ओळखत होते. तिची अवस्था पाहिली जात नव्हती. ही जनावरं माणसांसारखी कशी वागतायत? छे, यांना जनावरं तरी कसं म्हणावं? हा केवळ दैवी चमत्कारच, लोक आश्चर्य व्यक्त करीत होते. रत्नाकरांच्या घरातही वेगळी परिस्थिती नव्हती. बोलण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं. रत्नाकरांना तर बाहेर निघण्याची लाज वाटत होती. हिरंबटांनी त्यांना कामासाठी बोलावलं नव्हतं. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणे मीनाक्षीताईंचे खूप खूप धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या भागास. बाय.